कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलीस आणि एसआयटीने केलेल्या कारवाईत सांगलीतून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। सध्या या आरोपीला कोल्हापूरच्या कोर्टात हजर करण्यात आलंय। समीर गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात त्याला हजर केलं जाणार आहे। कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी आपल्याला माहिती आहे तपास सुरू होता, मात्र काही सुगावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता। अखेर एसआयटी आणि कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे। त्याला आता कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलंय। आपण पाहतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रवींद्र, काय अधिक माहिती आहे? भूषण, 16 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती आणि या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या। मारेकरी हे सापडले जात नव्हते, मात्र मुंबई असेल, कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल यांचे पथक ह्या तपास काम करत होतं। सांगली जिल्ह्यामधील खुनाच्या आरोपातील जे गुन्हेगार असतील, आरोपी असतील, यांना तपासण्याचं काम सुद्धा सुरू होतं आणि आता समीर गायकवाड नामक व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता कसबा बावडा कोर्टामध्ये सुद्धा त्याला हजर करण्यात आलेला आहे आणि याला आता एसपी ऑफिसमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। एकंदरीत या प्रकरणी समीर गायकवाडला अटक केली जरी असली तरी सुद्धा पोलिसांनी अधिकृत या वृत्ताचा दुजोरा दिला नाही आणि या अटकेबाबत अजून अधिकृत अशी माहिती जाहीर केलेली नाही। आज या आरोपीला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केलं जात आहे। एकूणच जी घटनाक्रम आपण जर बघितला, गेले अनेक दिवस तपास सुरू होता, कुठला सुगावा हाती लागत नव्हता, मात्र ही कारवाई झाली। या कारवाईमध्ये नेमका काय सुगावा पोलिसांच्या हाती लागला किंवा या संदर्भात पोलिसांनी काही स्पष्टीकरण दिलंय का? मुळात मध्यंतरी सांगलीहून काही धमकीचे मेसेज असल्याबाबत सुद्धा अनेक घटना घडल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीनं मोटारसायकल चोरी प्रकरणातला सुद्धा बरेचसे पोलीस तपास करत होते की अशा मोटारसायकली चोरीच्या किंवा मोटारसायकली अनोळखी लोकांचा तपास सुरू होता। त्याच पद्धतीनं सुपारी घेऊन जे खून केले जातात त्या अशा लोकांचा तपास केला जात होता। एकंदरीत ह्या 4-5 गोष्टींचा तपास केल्यानंतर कोल्हापूरच्या हत्येशी ही माहिती जुळल्यानंतर पोलिसांनी आता समीर गायकवाडला ताब्यात घेतलं आहे। मात्र नेमकी अटक कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि कोणत्या याच्यावर हा तपास आता तपासात हे नाव निश्चित झालंय हे अजून पोलिसांनी सांगितलं नाही। मात्र या प्रकरणात समीर गायकवाड याला व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। खरे रवींद्र, बाईक चोरी असेल किंवा त्या अनुषंगाने धमकीचे मेसेज कॉम्रेड गोविंद पानसरे यांना येत होते, त्या अनुषंगाने सांगली पोलिसांनी कारवाई केली आहे। समीर गायकवाड हा आरोपी जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, याची पार्श्वभूमी नेमकी काय, या संदर्भात काही कळू शकलंय का? अजूनपर्यंत समीर गायकवाड हे नाव तसं नवीन नाव आहे, गुन्हेगारी क्षेत्रातील हे नाव अजून सुद्धा दिसत नाही। त्यामुळे पोलिसांनी जोपर्यंत अजून पोलिसांनी माहिती अजून दिली नाही, त्यामुळे नेमकी याची पार्श्वभूमी काय होती किंवा नव्यानंच या खुनाच्या प्रकरणामध्ये नवीन एक मोडस निर्माण झालेली आहे की नवीन मुलांना गुन्ह्यामध्ये घ्यायचं, जेणेकरून त्याची पार्श्वभूमी नसते आणि पोलिसांना तपास करण्यासाठी फार अडचणी निर्माण होतात। त्यामुळे हा पहिलाच याच्याकडून असा गुन्हा झाला असावा का किंवा हा याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, या सर्व बाबी आता थोड्या वेळानं स्पष्ट भूषण। खरं रवींद्र, काही वेळात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, मात्र हे नाव आतापर्यंत तरी सांगली किंवा परिसरातल्या गुन्हेगारी जगतामध्ये परिचित नाहीये, नवीन नाव हे या गुन्हेगारी जगतामध्ये ऐकायला मिळतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी अटक आहे ही या अटकेचं महत्व अत्यंत आहे, कारण या अटकेमुळे अनेक खुलासे होऊ शकतात रवींद्र। नक्कीच, कारण की दाभोळकरांच्या हत्येनंतर पानसरेंची हत्या आणि या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्यात एक आक्रमकता आली होती। लोक फार संताप व्यक्त करत होते आणि पोलिसांच्या तपास यंत्रणेवर वारंवार प्रश्न निर्माण केले जात होते, कारण की एवढ्या मोठ्या व्यक्तीची हत्या होते, दिवसात एवढ्या हत्या होती आणि तपास लागत नाही, आरोपीचा सुगावा लागत नाही, यामुळे आरोप होत होते आणि त्यामुळेच या पोलिसांच्यावर एक प्रकारचं दडपण सुद्धा आलं होतं आणि सर्वांचं लक्ष या तपासाकडे लागलं होतं की नेमकं आरोपी केव्हा अटक होणार, नेमकी आरोपी केव्हा गजाआड जाणार आणि त्यामुळे आता ही पहिली अटक झालेली आहे। नेमकं त्यामुळे ही अटक कोणत्या कारणातून करण्यात आली होती, मग आणखीन कोण कोण आहेत याचा पूर्ण पोलीस तपास घेत आहेत। सध्या तर आता सांगली कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि हा आरोपी आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुढील तपास आता कोल्हापूरचे पोलीस करीत आहेत। खरं रवींद्र, आपण पाहतोय पानसरेंच्या हत्येप्रकरणी एक संशयित आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलाय। या समीर गायकवाड असं आरोपीचं नाव आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात हजेरी
त्यांची आता होणार आहे आरोपीची आणि यापुढे आता नेमके काय खुलासे यत्न होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिथून राज्याध्यक्ष आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। मिथून, कोल्हापूर सत्र न्यायालयात या आरोपीला हजर केलं जात आहे, काय सध्याच्या घडामोडी आहेत कोल्हापुरातल्या, कशा प्रकारे हे सगळं अटक सत्र झालं? भूषण, खरं तर गेल्या 2 दिवसापासून सांगली आणि कोल्हापूर पोलिसांची ही धरपकड चालू होती। यामध्ये सांगलीतून समीर गायकवाड नावाच्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याचं नाव सांगण्यास आता पोलिसांनी नकार दिला, किंबहुना कॅमेऱ्यासमोर बोलण्यासही नकार दिला। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येशी त्याचा संपर्क असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतंय। आता त्याला कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात त्याला हजर केलंय आणि त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आतापर्यंत हे अपडेट्स आहेत। साधारणतः याच ठिकाणी ह्या पानसरे देखील उपस्थित होत्या आणि नंतर त्याला आता आरोपीला, जो गायकवाड नावाचा आरोपी आहे, त्याला घेऊन आता कोल्हापूर पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याला तपासासाठी घेऊन गेले। खूप तपासामध्ये गोपनीयता बाळगण्यात आल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। नक्कीच मिथून, गोपनीयता पाळली जाते त्यामुळे नाव सांगायलाही पोलिसांनी नकार दिलाय, कॅमेऱ्यासमोर बोलायलाही पोलीस नकार देत आहेत। समीर गायकवाड असं आरोपीचं नाव आपल्याला कळतंय, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहे का? याआधी कुठल्या गुन्ह्यांमध्ये समीर गायकवाड हे नाव कोल्हापूर किंवा परिसरात ऐकलं गेलं होतं का? भूषण, खरं वाटतं आम्ही सांगली पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, कोल्हापूर एसपीशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, पण तसं कोणतीही पार्श्वभूमी सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। सध्या कोल्हापूर पोलीस जे आहेत ते सांगली, सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रात या समीरवरती काही गुन्हे आहेत का याचा तपास घेत आहेत। प्रत्येक जिल्ह्याच्या एसपींना देखील यांनी आता सांगितलं आहे की या संबंधित व्यक्तीवरती काही गुन्हे आहेत का याची तात्काळ माहिती कोल्हापूर पोलिसांना कळवा, अशी देखील गोपनीय आदेश देण्यात आलेले आहेत। मिथून, आमच्यासोबत असेच राहा। मेधा पानसरे सध्या आपल्यासोबत आहेत। मेधाताई, ही अटक महत्वाची आहे आपल्या दृष्टीने, कारण इतके दिवस एसआयटी असेल किंवा पोलिसांना सुगावा मिळत नव्हता, मात्र आता ही अटक झाली आहे, या अटकेमुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। हो, बरोबर आहे। आम्हालाही आज समजलं सकाळी आणि आम्ही इथं कोर्टामध्ये आलो होतो, तिथं त्यांना हजर केलं अशी माझी माहिती आहे आणि 14 दिवसाचा पीसी मागितला होता, तर 7 दिवसाचा मिळाला, असं एवढी माहिती माझी। 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे आणि बाकीचे काही तपशील मला माहिती नाही। मी पोलिसांची भेट घेऊ आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत जो तपास झाला किंवा आता जी अटक झाली आहे यावर तुम्ही समाधानी आहात? हे जर एका निष्कर्षापर्यंत येत असेल आणि खरे आरोपी सापडत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल हे व्हायलाच पाहिजे होतं अशी आमची भावना होती आणि त्याच भावनेने आम्ही गेले अनेक महिने पाठपुरावा करतो आहोत, पोलिसांनाही विचारतो आहोत आणि तसं जर आरोपी सापडले असतील खरेच तर ती चांगली गोष्ट आहे आणि ते समाजासमोर आले पाहिजेत आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। धन्यवाद मेधाताई, आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल। समीर गायकवाड असं आरोपीचं नाव आपल्याला कळतंय आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी समीर गायकवाडला कोल्हापूर सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। आता या पुढच्या चौकशीसाठी त्याला कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलंय। तिथे नेमकी चौकशी काय होईल आणि त्यातनं काय माहिती पुढे येईल याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल, कारण ही अटक अत्यंत महत्वाची आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कॉम्रेड गोविंद पानसरे किंवा त्याच्या आधी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर नेमका पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे, पोलिसांना कोणता सुगावा का मिळत नाहीये, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। त्यामुळे आता ही अटक महत्वाची मानली जाते। या अटकेमुळे अनेक गोष्टींचा उलगड होण्याची शक्यता आहे। मात्र समीर गायकवाड हे नाव कोल्हापूर असेल, सांगली असेल या भागामधल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीतलं नाव नाहीये। आजपर्यंत नाव कोणत्याही गुन्ह्यामध्ये आढळून आलेलं नाहीये। त्यामुळे आता नेमकं या समीर गायकवाडची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना तो या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होता का किंवा नेमकं त्याचा या सगळ्या हत्याकांडामध्ये सहभाग नेमका काय, या संदर्भातले खुलासे आता या चौकशीतनं पुढे येतील। त्यामुळे ही अटक महत्वाची आहे। सांगली पोलीस आणि कोल्हापूर पोलीस त्याचबरोबर एसआयटीनं या कारवाईमध्ये संयुक्तपणे काम केलं आणि या समीर गायकवाडला अटक करण्यात आली आहे। पोलीस मात्र अजूनही या संदर्भात कोणतीही माहिती मीडियाला देत नाहीयेत, कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार देत आहेत। अत्यंत गोपनीयता या सगळ्या गोष्टींमध्ये बाळगली जाते। यापुढे आता 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये या आरोपीची कसून चौकशी करण्यात येईल। या चौकशीत नेमकं पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठेतरी एक महत्त्वाचा सुगावा पोलिसांच्या हाती लागलाय अशी शक्यता एकूण सगळ्या या घटनाक्रमावरून दिसते, कारण अत्यंत गोपनीयता या सगळ्या कारवाई दरम्यान किंवा आताही पाळली जाते। पोलीस मीडियासमोर यायला तयार नाहीयेत, काही बोलायला तयार नाहीयेत। या आरोपीला थेट पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयात घेऊन गेलेत, त्यामुळे
या अटकेचं महत्व आपल्याला लक्षात येऊ शकतं? काय नेमकं आता या चौकशीतनं पुढे येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र पानसरे कुटुंबियांनी सुद्धा या अटकेमुळे जर ही एका निष्कर्षापर्यंत अटक पोहोचत असेल, ही कारवाई पोहोचत असेल, तर नक्कीच हे महत्वाचं पाऊल आहे. महत्वाचा एक सुगावा पोलिसांच्या हाती लागलाय असं म्हणता येईल, असं म्हटलंय. त्यामुळे पाठपुरावा पानसरे कुटुंबीय करतच राहणार आहेत. मात्र पोलिसांनी आता जी कारवाई केली आहे, या कारवाईतनं नेमकं काय निष्कर्ष पुढे येतो हे पाहणं महत्वाचं ठरतंय. कोल्हापूर सत्र न्यायालयात आज या समीर गायकवाडला हजर करण्यात आलं आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी समीर गायकवाडला सुनावण्यात आली आहे. यापुढे पोलीस कसून चौकशी समीर गायकवाडची करतील, त्यातनं अनेक संदर्भ, अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या चौकशीमधनं पुढे येणार आहेत. सांगली, कोल्हापूर पोलीस आणि एसआयटीनं केलेल्या संयुक्त कारवाईत समीर गायकवाडला अटक करण्यात आली आहे. सांगलीतून काही धमकीचे मेसेज कॉम्रेड गोविंद पानसरे यांना आले होते. त्याचबरोबर बाईक चोरी संदर्भातही सांगलीकडे निर्देश करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांचा तपास सांगलीच्या दिशेने सुरू होता आणि त्यातूनच ही अटक झाली आहे असंही बोललं जात आहे. जे काय माहिती मिळेल कॉम्रेड पानसरेंचा खुनी ज्याच्यावर आरोप आहे असा आज पोलिसांनी अटक केलेली आहे अशी आमची माहिती आहे आणि त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. एवढे तपशील आमच्यासमोर आहेत. त्याचं नावही आम्हाला कळलेलं आहे, परंतु बाकीचे तपशील अजून आम्हाला माहिती नाहीत. ज्या अर्थी पोलिसांनी अटक केली, कारण गेले 6 महिने एकाही कोणालाही अटक केली नव्हती आणि खरं तर आमची अशी तक्रार होती की अजून कोणालाही कशी अटक झाली नाही. तर ज्या अर्थी आज अटक केलेली आहे त्या अर्थी त्याच्याबद्दल निश्चितपणे पोलिसांच्याकडे पुरावा असणार आणि म्हणूनच त्यांनी ही अटक केलेली असणार. परंतु पोलिसांच्याकडून आम्ही इतर तपशील घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना भेटून माहिती घेऊ आणि मगच आम्ही काही बोलू शकतो. सध्या मला एवढंच वाटतं की खरे गुन्हेगारापर्यंत पोहोचले पोलीस आणि त्यांना शासन होणं हे जे आमचं उद्दिष्ट होतं ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. काय प्रथमदर्शनी समजतंय, कुठून त्याला पकडले, कोणी पकडले, काय सांगायला संदर्भात? आमच्याकडं अजून तपशील ज्याला आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणतो पोलिसांच्याकडून मिळालेली तशी नाही आहे. तर त्यामुळं आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती सांगण्यामध्ये आता अर्थ नाही. आम्ही पोलिसांच्याकडून तपशील घेऊ आणि मग त्याच्याबद्दल बोलू शकू. मॅडम, तुम्ही काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटला, त्यावेळेस काय चर्चा झाली? खरं सांगायचं तर गेले 6 महिने आम्हाला कॉम्रेड पानसरेंचा खून आणि त्याच्याशी संबंधित त्याचे सगळे जे सामाजिक चळवळीवर झालेले परिणाम असतील आणि एका गुन्हेगार न सापडणं, तपास यंत्रणेचं आतापर्यंतचं अपयश ज्याला आम्ही मानत होतो, या सगळ्या गोष्टींमध्ये मानसिकदृष्ट्या अतिशय गुंतून गेलेलो आहे. सतत आम्ही या गोष्टींचा निषेध करणं आणि पोलिसांनी तपास करावा आणि गुन्हेगारांना पकडावं याच्या बाबतीत आंदोलनं करत आलेलो आहोत. सोमवारी सुद्धा मुंबईमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे अभिवादन समितीतर्फे एक सभा झाली. त्या सभेला आम्ही हजर होतो. मी, मुक्ता दाभोळकर, आम्ही दोघी हजर होतो. काल आम्ही कर्नाटकामध्ये गेलो होतो. प्रोफेसर कलबुर्गींचा जो खून झाला त्याच्या बाबतीत प्रोफेसर कलबुर्गींचा मुलगा श्रीविजय, मुक्ता दाभोळकर आणि मी, आम्ही तिघं सुद्धा काल कर्नाटकाच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी 1 तास आमच्याशी चर्चा केली आणि तिथंही आम्ही हेच सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडा, कारण अशा पद्धतीच्या ज्या विचारवंतांच्या हत्या होत आहेत ती एक महाराष्ट्राच्या आणि एकूणच राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे असं मी काल त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर गुन्हेगार पकडू असं आश्वासन दिलेलं आहे. थोडंसं हिंदीमध्ये. एक मिनिट लाव ना आता. रद्दा करून ठेवलंय मराठा सगळा. हिंदीमध्ये पाहिजे. हिंदी तुला पाहिजे? कन्नड
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.